हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी फाइंड आउट केलेली आहे. त्याचा फॉर्म्युला काय असतो? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी फॉर्म्युला काय असतो? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. याच्यामध्ये आय म्हणजे काय असतो तर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा काय असते तर अँग्युलर स्पीड. आता जसं आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर या फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट करतो, त्याचप्रमाणे रोटेशनल मोशनमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे त्याच्यामध्ये आपण त्या मास एमला रिप्लेस कशाने करतो? मोमेंट ऑफ इनर्शिया आयनी, आणि व्हेलॉसिटी व्हीला रिप्लेस कशाने केलं जातं तर अँग्युलर स्पीड ओमेगाने. ओके, म्हणजे जिथे आपण हाफ एम व्ही स्क्वेअर लिहितोय त्याच्याऐवजी रोटेशनल मोशनमध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं तर हाफ आय ओमेगा स्क्वेअर असं रिप्रेझेंट केलं जाईल. कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी फॉर्म्युला काय असतो? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आता याच्यानंतर तुम्हाला मी काल सांगितलेलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया याचा फॉर्म्युला, मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो आपल्याला काल फॉर्म्युला मिळालेला होता तो फॉर्म्युला काय होता तर आय इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर व्हेअर आय इज इक्वल टू 1 to n. ओके, आय इक्वल टू फॉर्म्युला काय आहे बघा, समेशन एम आय आर आय स्क्वेअर व्हेअर आय इज इक्वल टू 1 to n. ओके, आता याच्यामध्ये एम आय आर आय हे काय आहेत? एम आय म्हणजे काय तर मासेस ऑफ पार्टिकल्स, पार्टिकल्सचे मासेस आहेत. एखादी बॉडी आहे, बॉडीचं मास कॅपिटल एम आहे आणि त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, तर त्या एन नंबर ऑफ पार्टिकल्सचे मासेस हे M1 पासून Mn पर्यंत असणार आहेत आणि त्यांचे जे डिस्टन्सेस आहेत ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचे ते काय असणार आहेत तर R1 to Rn असणार आहेत. मग समेशन एम आय आर आय स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो त्या बॉडीचा अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉईंट. ओके, तर आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे याची आपल्याला डेफिनिशन लिहायची आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन लिहायची आहे. डेफिनिशन लिहिताना पहिल्यांदा याचं मीनिंग आपल्याला समजलं तर डेफिनिशन व्यवस्थित लिहिता येईल. बघा, एम आय म्हणजे काय आहे इथं तर प्रत्येक पार्टिकलचं मास आहे. एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, एन पार्टिकल्सचे मासेस जे आहेत ते इथं आपण काय घेतोय एम आय हा सिम्बॉल घेतोय आणि आयची व्हॅल्यू आहे 1 to n. म्हणजे जर तुम्ही M1 घेतला, आयची व्हॅल्यू 1 टाकली तर ते फर्स्ट पार्टिकलचं मास आहे. जर तुम्ही आयची व्हॅल्यू 2 टाकली तर M2 येईल, सेकंड पार्टिकलचं मास असेल. सिमिलरली इफ वी पुट आय इज इक्वल टू n देन इट विल बी Mn मास ऑफ द nth पार्टिकल. अशा प्रकारे आपण इथं एम आय म्हणजे काय घेतोय तर मास ऑफ द इच पार्टिकल. आर आय हा जो सिम्बॉल आहे हा कशासाठी असणार आहे तर डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आर आय म्हणजे काय असेल तर डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग मास इनटू या डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट कुणाचा घेताय तुम्ही मास ऑफ इच पार्टिकल आणि स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा जो प्रोडक्ट आहे या दोघांचा तर त्याची आपण काय घेतोय सम घेतोय. समेशन साइन यूज केलेला आहे ना, म्हणजे फर्स्ट पार्टिकल असेल तर M1 R1 स्क्वेअर, सेकंड पार्टिकल असेल तर M2 R2 स्क्वेअर, थर्ड पार्टिकल M3 R3 स्क्वेअर असा तो प्रोडक्ट असेल. असा nth पार्टिकलचा प्रोडक्ट काय असणार आहे तर Mn Rn स्क्वेअर. मग तुम्ही इथे काय घेताय तर सम घेताय. सम कुणाची घेताय तर MR स्क्वेअर हा प्रोडक्ट आहे n पार्टिकल्ससाठी, त्याची इथं तुम्ही काय घेताय सम घेताय. म्हणजे इथे टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आय हा कसा रिप्रेझेंट केला जाणार तर M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस अप टू काय असणार आहे Mn Rn स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे समेशन एम आय आर आय स्क्वेअर वेअर आय इज इक्वल टू 1 to n या फॉर्ममध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्रेझेंट केला जातो. मग याची डेफिनिशन काय आहे बघा, याची डेफिनिशन काय असणार आहे? डेफिनिशन बघा, हे काय आहे समेशन. समेशन म्हणजे सम. ओके, मग काय घ्यायचं द सम ऑफ पुढं एम आर स्क्वेअर यांचा इथं एमचा आणि आर स्क्वेअरचा काय घेतलेला आहे प्रोडक्ट, म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ. आता एम आय म्हणजे काय आहे मास ऑफ द इच पार्टिकल, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ
each particle, sum of product of mass of each particle and पुढे काय असणार आहे, स्क्वेअर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे, तर डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, याचा इथं स्क्वेअर घेतला आहे आपण. मग काय येणार बघा, द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड काय येणार आहे, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल, square of distance of the particle from axis of rotation, from axis of rotation is called as moment of inertia, is called as the moment of inertia. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, डेफिनेशन सगळ्यांना समजलेली आहे का बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे, डेफिनेशन सर्वांना समजली आहे का बघा. द सम ऑफ, समेशन म्हणजे सम ऑफ, पुढे काय आहे, प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन समजली असेल तर आता आपण याचं SI युनिट आणि डायमेन्शन काय आहे ते बघणार आहोत. याचं SI युनिट काय आहे आणि डायमेन्शन काय आहे. ओके बघा, SI युनिट याचं बघा, m इंटू आर स्क्वेअर आहे, मास m आहे, मासचं SI युनिट काय असतं, kg असतं. म्हणजे इथं मासच्या जागी आपण युनिट त्याचं kg टाकूयात. आर स्क्वेअर, आर म्हणजे डिस्टन्स आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर घेतोय आपण. डिस्टन्सचं SI युनिट हे मीटर आहे आणि त्याच्यामुळे इथं काय येणार आहे, मीटर स्क्वेअर. ओके, kg इंटू मीटर स्क्वेअर, दिस इज द युनिट ऑफ SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, kg इंटू मीटर स्क्वेअर. त्यानंतर याचे डायमेन्शन्स बघूयात आपण. डायमेन्शन्स काय असणार आहेत बघा, मीटर स्क्वेअर आहे आणि kg आहे. मीटर स्क्वेअर म्हणजे लेंथ रेस टू 2, kg म्हणजे मास रेस टू 1 आणि टाईम रेस टू किती असणार, 0. म्हणजे L2 m1 t0, दीज आर द डायमेन्शन्स ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. कळालं का बघा, SI युनिट आहे kg मीटर स्क्वेअर आणि डायमेन्शन्स काय आहेत, L2 m1 t0. ओके, सगळ्यांना समजलं का बघा इथंपर्यंत मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. ओके, आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे बॉडीचा, हा कशावर डिपेंड असतो ते बघूयात. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यामध्ये m इंटू आर स्क्वेअर असं आपण लिहितोय, m इंटू आर स्क्वेअर. मग याच्यामधला m जो आहे ते म्हणजे काय असतं, बॉडीचं मास असतं आणि त्यानंतर r जे आहे, r म्हणजे काय असतं तर पार्टिकल्सचे ॲक्सिसपासूनचे डिस्टन्स असतात, बरोबर. म्हणजे काय तर इथं मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या बॉडीचा किती आहे हे डिपेंड कुणावर असणार आहे, तर त्या बॉडीच्या मासवर डिपेंड असणार आहे. जेवढं बॉडीचं मास जास्त असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. त्यानंतर आरवर डिपेंड आहे. आरचा अर्थ काय की पार्टिकल्सचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स म्हणजे काय असतं, आर असतं. आर म्हणजे काय, पार्टिकल्सचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स. आता हे जे डिस्टन्स आर आहे त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की पार्टिकल्स हे ॲक्सिसपासून क्लोज आहेत का पार्टिकल्स हे ॲक्सिसपासून अवे आहेत. पार्टिकल ॲक्सिसच्या जवळ आहेत का पार्टिकल्स हे ॲक्सिसपासून लांब आहेत. अशा प्रकारे आपण डिस्क्राईब करू शकतो की आर काय डिफाईन करेल. ओके, म्हणजे आरवरून आपल्याला समजतंय की पार्टिकल्स हे कुठे कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत, ॲक्सिसच्या क्लोज का ॲक्सिसपासून अवे, हे कुठे कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत हे आपल्याला आरवरून समजतंय. ओके, मग आता सपोज जर पार्टिकल्स हे क्लोज असतील तर मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो कमी असणार आहे.
कारण आरवर डिरेक्टली आय डिपेंड आहे. आय इक्वल टू mr² आहे. आरची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. आरची व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कमी असणार आहे. म्हणजेच काय तर जेवढे पार्टिकल्स हे क्लोज आहेत ॲक्सिसपासून तेवढा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असणार आहे आणि जेवढे पार्टिकल्स ॲक्सिसपासून अवे असतील तेवढ्या जास्त प्रमाणात त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल इन्क्रीज होईल. ओके, म्हणजे पार्टिकल्सचं डिस्ट्रीब्युशन किंवा मासचं डिस्ट्रीब्युशन हे कसं आहे याच्यावर डिपेंड आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया काय. मासचं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच मी आत्ता काय सांगितलं की टोटल मास जे आहे ते नंबर ऑफ पार्टिकल्समध्ये डिव्हाइड झालं आणि ते कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, क्लोज आहे का अवे आहे. ओके, याच्यावर डिपेंड आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया 2 फॅक्टर्सवर डिपेंड आहे. पहिला फॅक्टर म्हणजे कोणता, मास ऑफ द बॉडी. ओके, आणि सेकंड फॅक्टर कोणता असणार आहे तर त्या मासचं डिस्ट्रीब्युशन अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, डिस्ट्रीब्युशनमध्ये काय येणार, डिस्टन्स. ओके, क्लोजली डिस्ट्रीब्युटेड आहे का अवे आहे. ओके, ॲक्सिसपासून क्लोज आहे का अवे आहे. ओके, मग इथं 2 फॅक्टर कोणते घ्यायचे, फर्स्ट काय येणार मास ऑफ द बॉडी. मास ऑफ द बॉडी हा फर्स्ट असेल आणि सेकंड काय असणार आहे बघा, फर्स्ट असेल मास ऑफ द बॉडी, सेकंड असेल डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास about axis of rotation. फर्स्ट आहे मास ऑफ द बॉडी आणि सेकंड आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, सगळ्यांना समजलं का बघा की मोमेंट ऑफ इनर्शिया या 2 फॅक्टर्सवर कसा डिपेंड आहे. हे 2 फॅक्टर्स म्हणजे एम आणि आर आहेत. एम म्हणजे मास आणि आर रिप्रेझेंट करेल त्या मासचं ॲक्सिसपासूनचं डिस्ट्रीब्युशन. ओके, सगळ्यांना समजलेलं आहे का बघा हे. येस. ओके, हां, आता नेक्स्ट आपण बघूयात. आता इथे आपण जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बघितला समेशन MI/RI², हा फॉर्म्युला कधी यूज केला जातो तर जेव्हा बॉडी ही नंबर ऑफ पार्टिकल्सची बनलेली आहे. इफ द बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स then we can find the moment of inertia by using the formula summation MI/RI². आता नेक्स्ट केस आहे याच्यामधली ती म्हणजे काय तर इफ बॉडी इज मेड अप ऑफ continuous matter. If body is made up of continuous matter, बॉडी ही कशाची बनलेली आहे, कंटिन्युअस मॅटरची. इट इज नॉट मेड अप ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स, इट इज मेड अप ऑफ कंटिन्युअस मॅटर. ओके, तर आता या केसमध्ये काय होईल बघा, सपोज ही बॉडी आहे, याच्या इथून सपोज हा O पॉईंट आहे इथं आणि या O पॉईंटमधून अशा प्रकारे ॲक्सिस पास होतो आहे. ही बॉडी अशी रोटेट होत होती आणि हा जो ॲक्सिस आहे या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. लक्षात ठेवा, मोमेंट ऑफ इनर्शिया हा कधीही ॲक्सिसचा नसतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲक्सिस असं नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा असतो, बॉडीचा असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी आणि अबाउट द ॲक्सिस असं स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. ओके, चुकीचं काहीही लक्षात ठेवायचं नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस असत नाही, ऑफ ॲक्सिस असत नाही, ऑफ बॉडी असतो आणि अबाउट ॲक्सिस असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस बॉडी अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O. आता हा सपोज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, पण ही जी बॉडी आहे ही बनलेली आहे कंटिन्युअस मॅटरपासून. काय आहे याच्यामध्ये, डिस्क्रीट पार्टिकल्स नाही आहेत, तर काय आहे, कंटिन्युअस मॅटर आहे. याच्या आधीची केस जी आपण बघितलेली होती त्याच्यामध्ये बॉडीमध्ये काय होतं तर डिस्क्रीट पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स होते. आता इथं बॉडीमध्ये काय आहे, कंटिन्युअस मॅटर आहे. तर या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसा डिटरमाइन केला जातो, नीट लक्ष द्यायचं. कंटिन्युअस मॅटर आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स नाही आहेत,
आणि या टोटल बॉडीचं मास जे आहे ते किती आहे तर m आहे. टोटल बॉडीचं मास किती आहे m आहे. तर आता आपण काय करणार, या टोटल मासमधलं एक खूप छोटंसं एकदम इनफायनाइटसिमली स्मॉल असं मी एकदम स्मॉल मास घेतलं आणि हे जे मास आहे हे सपोज असेल dm. काय मास आहे ते dm आहे, dm. ओके, आता हे जे मास आहे dm हे r या डिस्टन्सला सपोज सिच्युएटेड आहे. किती डिस्टन्सला सिच्युएटेड आहे बघा, r या डिस्टन्सला सिच्युएटेड आहे. कोणत्या पॉईंटपासून तर o पॉईंटपासून किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून dm हे मास जे आहे ते कुठं किती डिस्टन्सला सिच्युएटेड आहे तर r या डिस्टन्सला. ओके, म्हणजे जेव्हा आपण कंटिन्युअस मॅटर कन्सिडर करतोय, बॉडी ही पार्टिकल्सची नाही बनली, कशाची आहे कंटिन्युअस मॅटरची आहे. तर या केसमध्ये त्या टोटल मॅटरमधला म्हणजे टोटल मासमधला आपण काय घेणार आहोत, एक छोटासा मास घेणार आहे, इनफायनाइटसिमली स्मॉल मास ऑफ द बॉडी विच इज अज्युम टू बी dm विच इज सिच्युएटेड ॲट डिस्टन्स r फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू पॉईंट o. तर आता इथं हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे बॉडीचा I, हा कसा रिप्रेझेंट केला जाणार तर इथं घेतलं जाईल इंटिग्रेशन आणि पुढे असेल r² इंटू dm. आयचा फॉर्म्युला काय असणार बघा, इंटिग्रेशन r² dm असा फॉर्म्युला असेल. मग याच्यामध्ये आणि याच्या आधीच्या फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स काय आहे तर जेव्हा बॉडी ही नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनलेली असते तेव्हा आपण फॉर्म्युला घेतो mi/ri² वेअर i इज इक्वल टू 1 to n. म्हणजे इथं आपण काय केलं, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, मग आपण त्या सगळ्यांचे मोमेंट ऑफ इनर्शियाज काढले आणि त्यांची काय घेतली ॲडिशन घेतली. पण आत्ता असं नाही आहे ना, नंबर ऑफ पार्टिकल्स नाही आहेत. ओके, तर आपण काय केलं तर टोटल मासमधलं एक छोटंसं मास कन्सिडर केलं जे आहे dm आणि किती डिस्टन्सला सिच्युएटेड आहे ते r या डिस्टन्सला सिच्युएटेड आहे. तर आता मग मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना काय करावं लागेल तर स्मॉल क्वांटिटी आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरून आपल्याला लार्ज क्वांटिटी फाइंड आउट करायची आहे. म्हणजे dm माहिती आहे आपल्याला आणि m काढायचं आहे. तर स्मॉल टू लार्ज जात असताना आपण इंटिग्रेशन घेतो आणि म्हणूनच या समेशनला रिप्लेस कशाने करायचं, इंटिग्रेशननी. त्यानंतर इथं ri² आहे, मग त्याच्याऐवजी मी इथं काय लिहिला, एकच आपण मास कन्सिडर करतोय त्याचं एकट्याचंच डिस्टन्स घ्यावं लागेल, ते काय असणार r असणार, म्हणजे इथे आला r². त्यानंतर mi म्हणजे काय इथं घेतलं आहे आपण तर पार्टिकलचं मास घेतलं आहे आणि या इथं आपण आत्ता काय घेणार, हे जे पॉईंट मास आपण कन्सिडर केलं आहे ते इथं घेतलं dm. म्हणजे जसं इथं आपण mr² घेतलेलं होतं त्याच फॉर्ममध्ये इथं तुम्ही काय घेतलं dm इंटू r², dm इंटू r² म्हणजे एकच पॉईंट मास आणि त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. मग इंटिग्रेशन फॉर्म्युला काय मिळाला, r² dm. I इज इक्वल टू इंटिग्रेशन r² dm. सगळ्यांना समजलेलं आहे का बघा. इफ बॉडी इज मेड अप ऑफ कंटिन्युअस मॅटर देन वी यूज द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज इंटिग्रेशन r² dm and if the body is made up of number of particles then I is equal to summation mi/ri². ओके, सर्वांना समजलंय का बघा, मला रिप्लाय करा एकदा. येस, आसिया, आदिती, पूर्वा, अनुष्का, आदित्य, सृष्टी, साक्षी, ओके, अनुराग, अंकिता, श्रुती साखरे. ओके, हां, आता सर्वांना हा पॉईंट समजलेला असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. आणि त्याच्यात इथे आपण दोन फॉर्म्युले बघितले. एक फॉर्म्युला आहे त्याचा समेशन mi/ri² आणि दुसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे आहे इंटिग्रेशन r² dm. ओके, अशा प्रकारे याचे दोन फॉर्म्युले आहेत. त्यानंतर याची डेफिनिशन काय आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं SI युनिट आणि डायमेन्शन्स काय आहेत हे आपण इथे डिस्कस केलेलं आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत इथे, तो आहे रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन. ओके, आणि याचा सिम्बॉल जो आहे तो आहे के. रेडियस ऑफ गायरेशनचा सिम्बॉल काय आहे तर के हा सिम्बॉल आहे. आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, नीट लक्ष द्यायचं बघा.
सगळ्यांना हा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाला पाहिजेत. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय आणि नुसती रेडियस म्हणजे काय. ओके, आता नीट लक्ष द्यायचं, सगळ्यांचं लक्ष समोर पाहिजे माझ्याकडे. हां, आता सपोज माझ्या हातात एक चॉक आहे, हा सर्वांना दिसतोय, चॉक सगळ्यांना दिसतोय. हां, हा जो चॉक आहे हा मी इथं सेंटरला पकडते, सेंटरला. आणि हा चॉक जो आहे तो मी काय करते बघा, रोटेट करते, रोटेट. हां, चॉक काय होतोय, रोटेट होतोय. चॉक जर मी आत्ता इथं सेंटरला पकडला आहे आणि तो रोटेट होतोय, तर त्याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो कुठं आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं आहे बोला. मी आत्ता सांगितले की लोकेशन तुम्हाला, मी चॉक कुठं पकडलेला आहे, सेंटरला पकडला आहे सपोज. तर याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे, असिया करेक्ट आहे, मिड पॉईंटला आहे, सेंटरला आहे. आदिती करेक्ट आहे. अशा प्रकारे हा चॉक रोटेट होतोय, याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन हा सेंटरला आहे. आता सपोज मी हा चॉक इथे पकडला, कुठं आहे हा, एंड पॉईंटला पकडलेला आहे मी चॉक. आणि आता याला रोटेट केला तर तो अशा प्रकारे रोटेट होतोय, बरोबर. म्हणजे इट इज रोटेटिंग अबाउट द एंड पॉईंट. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होतोय, त्याच्या एंड पॉईंटमधनं पास होतोय. ओके, म्हणजे इथं ही बॉडी जेव्हा रोटेट होतीये तेव्हा त्याचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो या बॉडीमधून पास होणार का बॉडीच्या आउटसाईडला असणार, ते सांगा मला. इनसाइड द बॉडी आहे का आउटसाईड द बॉडी आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता बघितलं ना सगळ्यांनी ॲक्सिस कुठं आहे, तर ॲक्सिस हा इनसाइड असेल का आउटसाईड असेल, इनसाइड असेल. हा कन्सेप्ट सगळ्यांना समजला. ओके, या केसेसमध्ये आत्ता चॉकच्या केसेसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे होता, इनसाइड होता. कन्सेप्ट कळला का हा इथपर्यंत आत्ता पहिल्यांदा समजलं ना सर्वांना. हां, समजलं. ओके, आता बघा पुढचं एक एक्झाम्पल सांगते मी, आता नीट लक्ष द्यायचं. सपोज मी एक स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंग, हां, दोरी घेतली एक, आणि त्याला पुढे मी स्टोन कनेक्ट केला. स्ट्रिंग घेतली, पुढे काय कनेक्ट केला मी, स्टोन कनेक्ट केला. आणि ती स्ट्रिंग अशी पकडली आणि हा स्टोन जो आहे तो असा रोटेट होणार आहे. ओके, मी इथं स्ट्रिंग पकडली आहे, इथं माझ्या हातात काय आहे, स्टोन आहे सपोज. याला मी काय दिला, जर्क दिला, स्ट्रिंग रोटेट केली तर स्ट्रिंग सोबत स्टोन काय होईल, रोटेट होईल. ओके, स्टोन कुठं आहे, इकडं आहे. ओके, आणि ॲक्सिस कुठं आहे, इथं आहे. म्हणजे स्टोन या पाथवरनं असा फिरतोय आणि ॲक्सिस कुठं आहे त्याचा, इथं सेंटरला आहे. मग आता इथं मला सांगायचं की या स्टोनसाठी हा ॲक्सिस ऑफ रोटेशन इनसाइड आहे का आउटसाईड आहे, कुठं आहे, आउटसाईड आहे. करेक्ट, व्हेरी नाईस. कुठं आहे, आउटसाईड आहे. हां, आता बघा पहिल्या केसमध्ये बॉडीमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला होता आणि आत्ताची मी स्टोनची केस सांगितली, या स्टोनच्या केसमध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन हा बॉडीच्या आउटसाईड आहे. ओके, म्हणजे इथं आपण ते एक्झाम्पल घेऊयात. बघा सपोज मी इथे एखादा स्टोन घेतलेला आहे आणि त्याला स्ट्रिंग कनेक्ट केली, तर हा जो स्टोन आहे तो या सर्कलमध्ये अशा प्रकारे काय होईल, रिवॉल्व होईल आणि या पॉईंटमधून त्याचं काय पास होणार, ॲक्सिस ऑफ रोटेशन. हा पॉईंट मी घेते ओ. ओके, कन्सिडर अ स्टोन किंवा कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट. स्टोनच असला पाहिजे का, नाही, कोणताही ऑब्जेक्ट असेल तिथे ज्याचं मास काय असेल, एम असेल. त्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे तो तुम्ही स्ट्रिंगला कनेक्ट केलेला आहे आणि ती स्ट्रिंग तुम्ही काय केली, व्हिरल केली, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये व्हिरल केली. व्हिरल केल्यानंतर हा स्टोन या सर्क्युलर पाथवर काय होईल, रिव्हॉल्व होईल आणि त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन हा ओ या पॉईंटमधून काय होणार आहे, पास होणार आहे. तर आता इथं काय होतं, तर हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे जो ओमधून पास होतो हा या ऑब्जेक्टच्या आउटसाईडला आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे, बॉडीच्या आउटसाईडला आहे, इनसाईड नाही आहे. कुठे आहे तो, आउटसाईड आहे. मग आता अशा केसेसमध्ये हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स या ऑब्जेक्टचं या पॉईंटपासूनचं डिस्टन्स जे आहे याला म्हटलं जातं के. काय डिस्टन्स आहे, के आहे. ओके, म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा आउटसाईडला आहे त्याचं पूर्ण मास, ऑब्जेक्टचं पूर्ण मास हे एका पॉईंटला सिच्युएटेड आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून ते अवे आहे, तर तेव्हा त्या केसमध्ये या ऑब्जेक्टचं या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं हे जे डिस्टन्स आहे
याला म्हणायचं असतं रेडियस ऑफ गायरेशन. ओके, आणि याचा फॉर्म्युला जर त्या ऑब्जेक्टचा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस फाइंड आउट केला तर याचा फॉर्म्युला येतो mk². काय फॉर्म्युला येतो बघा, mk². I इज इक्वल टू काय असतं, mk². ओके, तर इथं मोमेंट ऑफ इनर्शिया या बॉडीचा आहे, अबाउट दिस ॲक्सिस आहे, बॉडीचं मास आहे m आणि बॉडीचं ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती आहे k. तर I इज इक्वल टू काय असणार आहे, mk² असं असणार आहे. हे कळालं का सांगा मला. मग इथं हा जो k आहे, k याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. मग k² इक्वल टू काय येणार, I/m आणि k इज इक्वल टू काय असणार आहे तर √I/m. k इज इक्वल टू काय असणार, √I/m. हा फॉर्म्युला कुणाचा आहे तर रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे. k इज इक्वल टू √I/m. दिस इज द फॉर्म्युला फॉर द रेडियस ऑफ गायरेशन. ओके, आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काही डिफरंट आहे का, नाही. त्या एखाद्या ऑब्जेक्टचं ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन. आणि त्याच्यामुळं याचं SI युनिट जे असणार आहे, SI युनिट हे असणार आहे मीटर. आणि डायमेन्शन्स जे असतील, डायमेन्शन्स काय असतील बघा, L1 M0 T0. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे डिस्टन्स आहे, SI युनिट असेल मीटर, डायमेन्शन्स काय असतील L1 M0 T0. मग आता याला डिफाईन कसं करायचं, k म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, डिफाईन कशी करायची. व्हेन अन ऑब्जेक्ट ऑफ मास m इज रोटेटिंग अबाउट अ पॉइंट, about axis passing through a point, and if the mass of the object is situated at one point or it is concentrated at a single point and axis of rotation is outside the object, then distance between object and the axis of rotation is called as the radius of gyration. Meaningfully लक्षात ठेवा, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा अबाउट एनी ॲक्सिस काय होतो, रोटेट होतो आणि त्या ऑब्जेक्टचं होल मास हे एका पॉईंटला सिच्युएटेड आहे, ॲक्सिसपासून समथिंग काहीतरी डिस्टन्सवर ते पूर्ण मास सिच्युएटेड आहे, तेव्हा त्या ऑब्जेक्टचं ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं, रेडियस ऑफ गायरेशन. कळालं का. आता इथे मी काय सांगितलं तुम्हाला की ऑब्जेक्टचं मास हे एका पॉईंटला सिच्युएटेड आहे. मग याच्या वेगळी केस कोणती असू शकते, सपोज हा ऑब्जेक्ट आहे आणि याच्यातनं काय झाला, ॲक्सिस पास झाला. हा ऑब्जेक्ट आहे इथला आणि इथं काय झाला, त्या ऑब्जेक्टमधनं ॲक्सिस पास झाला आणि हा ऑब्जेक्ट काय होतोय आता, रोटेट होतोय. म्हणजे इथं हा ॲक्सिस या ऑब्जेक्टमधून पास होतो, बरोबर. म्हणजे इथं ॲक्सिसपासून लांब आहे का ऑब्जेक्ट, नाही, बॉडीमधून पास झालेला आहे. मग या केसमध्ये के तुम्ही घेऊ शकत नाही. के कधी घ्यायचं तर ज्यावेळेस काय सांगितलेलं आहे, बॉडी पूर्णपणे लांब आहे कुणापासून, ॲक्सिसपासून, बॉडीमधून ॲक्सिस पास होत नाही, त्या केसमध्ये I इक्वल टू फॉर्म्युला काय घ्यायचा, mk² आणि k म्हणजे असते रेडियस ऑफ गायरेशन. जर ॲक्सिस हा बॉडीमधनं गेला असेल तर त्या केसमध्ये तुम्ही k इथे I इक्वल टू mk² यूज करू नका. ओके, समजलं का सगळ्यांना सांगितलेलं. डेफिनेशन लिहायची आहे अजून, हे पॉईंट समजलं का सांगा, डेफिनेशन लिहून देते मी तुम्हाला इथे. समजलं ना सर्वांना रेडियस ऑफ गायरेशन हा कन्सेप्ट काय आहे. ओके, आता याच्यामध्ये याची डेफिनेशन लिहून घ्यायची आहे सर्वांनी. डेफिनेशन बघा, घ्या. इफ, डेफिनेशन काय आहे बघा याची, इफ अ बॉडी ऑफ मास m, if a body of mass m is rotating, if body of mass m is rotating about an axis passing through a point, outside the body, and whole mass of the body, is situated, at one point
फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, from axis of rotation, then distance between the body and axis of rotation, the body and axis of rotation is called as radius of gyration. ओके, लिहून घ्या सर्वांनी डेफिनेशन. झालं की सांगा. येस आदित्य, सृष्टी, ओके, संध्या, झालंय ना सर्वांचं. ओके, आता रेडियस ऑफ गायरेशन हा कन्सेप्ट सगळ्यांना समजलेला असेल. मला इथे काही एक्झाम्पल द्यायचे बघा. सपोज एक मेटलचा रॉड आहे आणि याच्या सेंटरमधून अशा प्रकारे ॲक्सिस पास होतो. सी हा सेंटर आहे याचा आणि सेंटरमधून ॲक्सिस काय होतो इथे पास होतोय. तर इथं याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे आय सी. ओके, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आय सी, म्हणजे रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉईंट सी. कसा लिहिला आपण आय सी या सिम्बॉलने. हां, त्यानंतर सेकंड केस, सपोज मी तोच मेटल रॉड घेतला आणि इथून ॲक्सिस पास होतो आणि इथं पॉईंट आहे ओ. ओके, आणि इथं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे याचा आय ओ. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड केस नीट बघा. कन्सिडर अ युनिफॉर्म मेटल रॉड. युनिफॉर्मचा अर्थ सगळीकडे त्याची साईज सेम आहे. युनिफॉर्म मेटल रॉड आहे आणि ॲक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द रॉड अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द रॉड. ओके, इथं या केसमध्ये ॲक्सिस इज पासिंग थ्रू वन एंड ऑफ द रॉड, दॅट इज थ्रू पॉईंट ओ. ओके, देन आय सी इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट पॉईंट सी. IO is the moment of inertia of the rod about point O. ओके, तर आता तुम्ही मला आन्सर सांगायचं आहे की या दोन्हींपैकी मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा ग्रेटर असेल आणि कोणाचा स्मॉलर असेल. म्हणजे आय सी आणि आय ओ यांच्यामध्ये ग्रेटर कोण असेल सांगा मला. ग्रेटर व्हॅल्यू कोणाची असेल. दोघांचं मास सेम आहे, एमची व्हॅल्यू ही सेम आहे. थोडा विचार करायचा आणि व्यवस्थित सांगायचं मला. ग्रेटर व्हॅल्यू कुणाची. करेक्ट, व्हेरी नाईस. आदिती, साक्षी, करेक्ट. वैष्णवी, आदित्य, श्रेया, आसिया, अनुष्का, साक्षी देशमुख, ओके, व्हेरी नाईस. अनुराग, अनुष्का भंडारे, ओके, अंकिता. हां, म्हणजे याचा अर्थ प्राची तुमच्या लक्षात आलं की मी आता काय सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिपेंड कुणावर असतो. कुणावर डिपेंड असतो तर इट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द बॉडी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता जर दोन्ही केसमध्ये मास सेम असेल तर इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ मासवर कोण डिपेंड असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता जर तुम्ही फर्स्ट केस कन्सिडर केली, फर्स्ट केस, तर बघा ॲक्सिसपासून हे जे डिस्टन्स आहे की नाही, इथं जास्तीत जास्त हे डिस्टन्स किती आहे L/2 आहे. म्हणजे ॲक्सिसपासूनचं मॅक्झिमम डिस्टन्स हे किती दिसतंय आपल्याला L/2 दिसतंय. आणि इथं बघा या केसमध्ये ॲक्सिसपासूनचं हे जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे हे किती आहे तर L आहे.
ॲक्सिसपासून मॅक्झिमम डिस्टन्स या केसमध्ये आहे L/2 आणि या केसमध्ये आहे L. म्हणजे जास्त व्हॅल्यू ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स आहे R त्याची व्हॅल्यू ही जास्त कुठे आहे, सेकंड केसमध्ये आहे. फर्स्ट केसमध्ये ती कमी आहे, त्याच्या हाफ आहे ना. याचा अर्थ काय की या केसमध्ये आरची व्हॅल्यू ही जास्त असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया हा जास्त असेल आणि हा कमी असेल. ओके, तर आता उद्याच्या लेक्चरपासून आपण काय करणार आहोत बघा. उद्याच्या लेक्चरपासून रिंग, डिस्क असे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. सॉलिड सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर आहे, सॉलिड स्पियर आहे, हॉलो स्पियर आहे. अशा डिफरंट बॉडीज आहेत आणि त्यांच्या डिफरंट केसेस आहेत. म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर, ॲक्सिस पासिंग थ्रू टँजंट, म्हणजे ॲक्सिस म्हणजे टँजंट आहे, डायमीटर आहे. ओके, अशा प्रत्येक बॉडीच्या डिफरंट केसेस आहेत आणि अबाउट दॅट ॲक्सिस तुम्हाला डिफरंट मोमेंट ऑफ इनर्शियाज त्या बॉडीसाठी फाइंड आउट करायचे आहेत. ओके, पण ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात, कारण तो पॉईंट आत्ता नाहीतर अर्धवट होईल. त्याच्यामुळं जर मी एक ऑब्जेक्ट घेतला रिंग, तर त्याचे कंटिन्यू सगळे उद्या झाले पाहिजेत डिफरंट केसेस. ओके, सगळ्यांना समजलं का? आज जे आपण पॉईंट बघितले ते सर्वांना समजलेलं आहे ना? व्यवस्थित समजलेलं आहे का रे? येस, ओके. हां, आता उद्यापासून जे आपण घेणार आहोत ते खूप महत्त्वाचं असणार आहे. डिफरंट बॉडीज तुम्हाला मी इथे रिप्रेझेंट करेल, त्याचे ॲक्सिस कसे पास होतात ते रिप्रेझेंट करेल आणि त्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाज हे कसे काढायचे. ओके, आणि त्याच्या आधी आपल्याला बघायचे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आणि त्यानंतर मग डिफरंट बॉडीजचे मोमेंट ऑफ इनर्शियाज आपण डिराईव्ह करणार. त्याच्या आधीचा पॉईंट कोणता असेल? थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. ओके, त्यामुळं हा जो टॉपिक आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. अजिबात लेक्चर बंक न करता प्रत्येक लेक्चर अटेंड करायचं आहे, तर हा टॉपिक व्यवस्थित समजेल आणि याच्यामध्ये कोणत्याही टाईपचे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकाल. ओके,